301 चा चेस किंवा सिनियर टीमची मॅच नाही, ही अंडर-19 वर्ल्ड कपची ओपनर मॅच होती, जिथे इंडियाने USA वर रेन अफेक्टेड फाईट मध्ये पण डॉमिनेंट विजय मिळवला. अंडर-19 वर्ल्ड कप 2026 ची ओपनिंग मॅच वर सर्वांची नजर होती. इंडिया अंडर-19 वर्सेस युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका. ही मॅच झिम्बाब्वे मध्ये क्वीन स्पोर्ट्स क्लब वर झाली आणि थोड्या वेदर इंटरप्शन्स मुळे फायनल रिझल्ट रेन अफेक्टेड झाला, पण ती पण एक कन्फर्म विक्ट्री होती. इंडियाने USA ला 6 विकेट्सने हरवलं. ही मॅच फक्त एक स्टॅट विक्ट्री नव्हती, हा एक परफॉर्मन्स होता जो इंडिया अंडर-19 चा ग्रिट, एडॅप्टेबिलिटी आणि टीम बॅलन्स हायलाइट करतो. USA अंडर-19 टीम पहिल्या इनिंग्स मध्ये 107 रन्स वर बंडल्ड आउट झाली. हेनिल पटेलने बॉलर्स मध्ये स्टँड आउट परफॉर्मन्स दिला. त्याच्या स्टॅटिस्टिक्स इनक्रेडिबल होत्या. 7 ओव्हर्स मध्ये 5 विकेट्सचे फिगर. त्याने USA चं मिडल ऑर्डर कम्प्लिटली डिस्ट्रॉय केलं. कॅप्टन उत्कर्ष श्रीवास्तवला डग बनवलं. विकेट कीपर अर्जुन महेशला डिसमिस केलं आणि इम्पॉर्टंट ब्रेक थ्रूज दिल्या. खिलन पटेलने पण स्पिनरचा रोल फुलफिल केला आणि ऋत्विक अपिडीने क्रुशियल सपोर्ट दिला. USA ने फक्त 107 रन्स बनवले, ज्यामुळे इंडियाला चेस साठी मॅनेजेबल टार्गेट मिळाला. पुढे मॅच मध्ये रेन एक मेजर फॅक्टर ठरला. USA ची इनिंग्स मागच्या फेज मध्ये कंप्लीट झाल्यावर प्ले रिझ्यूम होताच इंडियाचा चेस सुरू झाला. मॅच रेन अफेक्टेड असल्यामुळे DLS मेथड यूज करत इंडियाचं टार्गेट रिवाइज केलं गेलं. 37 ओव्हर्स मध्ये 96 रनचं टार्गेट सेट केलं गेलं. वेदर इंटरप्शन्स मुळे मॅच मध्ये मध्ये हॉल्ट होत होती आणि त्यामुळे बॅटिंग साठी लिमिटेड ओव्हर्स फिक्स करावे लागले. इंडियाच्या चेस मध्ये सुरुवातीला थोडी इन्स्टेबिलिटी दिसून आली. वैभव सूर्यवंशीला अर्ली सेटबॅक बसला. तो फक्त 2 रन्सवर रनआउट झाला. कॅप्टन आयुष महात्रेची विकेट पडल्याने प्रेशर अजून वाढला. वेदांत त्रिवेदी आणि वाईस कॅप्टन विहान मल्होत्रा हे पण डिसमिस झाल्यामुळे विकेट्स लगातार पडत होत्या आणि त्यामुळे चेस थोडा शेकी वाटत होता. पण या सगळ्या टेन्स मोमेंट्स मध्ये सुद्धा इंडियाने काम आणि कंपोज परफॉर्मन्स दाखवला. अभिज्ञान कुंडूने एक इम्पॉर्टंट अशॉर्ट इनिंग्स खेळली आणि इंडियासाठी प्रॉपर अँकरचा रोल प्ले केला. ही इनिंग्स इंडियासाठी टर्निंग पॉइंट ठरली. त्याने 42 रन्स नॉट आउट बनवून टीमला एक कम्फर्टेबल पोझिशन मध्ये घेऊन गेला आणि दाखवलं की मिडल ऑर्डर मध्ये रिस्पॉन्सिबिलिटी कशी हँडल करायची असते. त्याने स्ट्राईक रिस्पॉन्सिबली रोटेट केली, अननेसेसरी रिस्क घेतला नाही आणि प्रेशर बिल्ड होत असताना पण कंपोजर मेंटेन केलं. मॅच जिथे टाईट वाटत होती त्या क्रुशियल मोमेंट मध्ये सुद्धा कुंडूच्या इनिंग्सने गेमला कम्प्लिटली टर्न केलं. हेनिल पटेलने बॉलिंग मध्ये मॅचला इंडियासाठी सेट केलं. त्याच्या 5 विकेटचा हॉल खरंच डिवास्टेटिंग होता. जर USA बॅटर स्लो स्टार्ट देत असेल तरी हेनिलने प्रेशर बिल्ड केला आणि USA बॅटिंग ऑर्डरला कोलॅप्स करायला सिच्युएशन मध्ये ढकललं. त्याच्या बॉलिंग मॅजिकमुळे मॅचचा मोमेंटम इंडियन टीमच्या बाजूने टर्न झाला आणि कंट्रोल मिळाला. ही मॅच ग्रुप बी मध्ये झाली होती, जिथे इंडिया आणि USA सोबत बांगलादेश आणि न्यूझीलंड पण इन्क्लुडेड आहेत. ही ओपनिंग विन इंडियासाठी एक कॉन्फिडेंट स्टार्ट ठरला. अर्ली विकेट्स घेऊन USA ला प्रेशर मध्ये टाकलं गेलं आणि चेस पण कंपॅरेटिव्हली कम्फर्टेबल राहिला, ज्याने इंडियाच्या टायटल एस्पिरेशनला मोठा बूस्ट मिळाला. या मॅचने एक खूप इम्पॉर्टंट मेसेज दिला. अंडर-19 टीम्स मध्ये टॅलेंटचा ओव्हरलोड आहे आणि अडॅप्ट करायची कॅपॅसिटी पण हाय लेवलवर आहे. वेदर इंटरप्शन्स मुळे मॅचचा फ्लो सतत चेंज होत होता, पण जी टीम कंडिशन्सला क्विकली ऍडजस्ट झाली ती टीम क्लिअरली डॉमिनेंट दिसली. इंडिया अंडर-19 चा परफॉर्मन्स हा क्लिअरली दाखवतो की फ्युचर स्टार्स कसे प्रेशर सिच्युएशन्स मध्ये कोप अप करतात आणि डिफिकल्ट मॅचेस मोमेंटला मॅच्युअरली रॅप अप करतात. रेन अफेक्टेड कॉन्टेस्ट मध्ये इंडियाने स्ट्रॉंग कॉन्फिडन्स शो केला. जेव्हा टार्गेट रिड्यूस झालं तेव्हा बॅटिंग स्ट्रॅटेजी रिऍडजस्ट करणं कधीही इझी नसतं, पण टीमने कंपोजर मेंटेन केला आणि मॅचवर प्रॉपर कंट्रोल घेतला. डोमेस्टिक क्रिकेट मधील सॉलिड ट्रेनिंग आणि सिनियर प्लेयर्सचा इन्फ्लुएन्स या यंग स्क्वॉड मध्ये क्लिअरली विजिबल आहे. तर तुम्हाला काय वाटतं, इंडिया अंडर-19 टीमचा हा डॉमिनेंट परफॉर्मन्स पुढच्या मॅचेस मध्ये पण आपल्याला दिसेल का, हे आम्हाला कमेंट्स मध्ये कळवा आणि अशाच क्रीडा विषयक ट्रेंडिंग अपडेटसाठी AGC स्पोर्ट्सला सबस्क्राईब करायला विसरू नका.